इरिगेशन, PWD, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एमसँडच वापरण्यात येईल। आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही। आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 एमसँड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत। त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एमसँड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे। दगडावरनं गिट्टीवरनं सँड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे। त्यामुळे दोन्ही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत। सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे। जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे 1947 14 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले म्हणजे पाकिस्तानवरून आले आणि इथे सिंधी समाजाचे जे एक मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास 30 वसाहती सिंधी समाजाच्या आहेत। ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही। या राज्यामध्ये 30 वसाहती आहेत सिंधी समाजाच्या। नागपुरात जेरीपटक्यासारखी वसाहत आहे, अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे, जळगावला आहेत, मुंबईमध्ये आहेत। या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत। आज मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेलं आहे। केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घर खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेकनर रेट लावून केवळ 2.5% शर्तभंग आणि 2.5% क्लास 1 करणे, रेग्युलाइज करणे, हे 5% आपल्याला आता या ठिकाणी रहिवासी करता लागतील आणि 10% हे त्या ठिकाणी वाणिज्य करता लागतील। आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे ज्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या क्लास 2 मध्ये आहेत, त्या सर्व वसाहती आता क्लास 1 मध्ये होणार आहे। मागच्या 50 वर्षापासून सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघताय। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, संकल्पनाम्यामध्ये सिंधी बांधवाकरता ही घरं आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता। आमच्या सरकारने हा शब्द पाळलेला आहे आणि आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं, त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे। राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे पण 30 शहरं आहेत म्हणजे नागपूर महाराष्ट्रात 30 शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे। मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत। त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे, शर्तभंग होणार, क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग 1 ही होणार आहे। सिंधी समाजात ज्या दिवशी तो विस्थापित झाला, ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला त्या वर्षीच्या रेडी रेकनर रेटवर आम्ही 2.5% रहिवासी, शर्तभंग 2.5% कायदेशीर करणे आणि वाणिज्याला 5% आम्ही घेतोय। त्यामुळं ज्यावेळी जो व्यक्ती ज्या जागेवर बसला त्या दिवशीचा रेडी रेकनर रेट आम्ही लावणार आहे। 30 मोठ्या वसाहती आहेत त्याची आता कॅल्क्युलेशन होईल पण त्या पूर्ण वसाहती आता रेग्युलाइज करण्याच्या मोठ्या वसाहती आहेत। चाळीसगावची मोठी वसाहत आहे, जळगावची आहे, अमळनेरमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये। माहिती आहे की 50,000 रुपयांची अनुदानित रक्कम वाढ सुद्धा केली आहे। पण या बाबतीत अजून एक मोठी बातमी म्हणजे तुम्हाला जर मोफतपणे वाळू म्हणजेच रेती पाहिजे असेल तर तुम्हाला हे प्रकारे काम करावं लागणार आहे। यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। GR सुद्धा आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आतापर्यंत घरकुलसाठी मिळणाऱ्या 1.20 लाख रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली होती। आता महाराष्ट्राला 20 लाख घरकुलचे उद्दिष्ट आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे जे देशातील सर्वाधिक आहे। मागील 45 दिवसात 100% घरांना मंजुरी मिळाली असून 10.34 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे व उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांनाही लवकरच निधी मिळणार आहे।
हा संपूर्ण टप्पा एकाच वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे. तरी ते 50,000ची वाढ सुद्धा केली आहे. पण यासाठी आता मोफत वाळू तुम्हाला पाहिजे असेल, घरकुल योजना संदर्भात जो शासन निर्णय आहे, जो GR आहे, ते आपण पाहून घेऊया. ती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं, कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो. रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं. मी आज या निमित्ताने शासनामार्फत वाळू किंवा रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबत एक धोरण आहे. हे जे GR आहे 19 एप्रिल 2023 रोजी आली आहे. आता प्रस्तावना काय आहे, त्यानंतर इथे सविस्तर माहिती काय आहे ते पाहून घेऊया. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मधील प्रकरण 5 मध्ये नाला, नदी व खडीपात्रते वाळू रेतीचे निर्गतीबाबत तरतुदी केल्या असून नियम 70 मधील लिलाव, विनियोग इत्यादी अटी व शर्ती या संदर्भात कार्यपद्धती शासनाकडून वेळोवेळी सूचनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी तरतूद केली आहे. तर आता वाळू संदर्भाची माहिती आहे, आपण पाहून घेऊया. केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पकर्ता वाळू उपलब्ध करून देणे. केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पकर्ता वाळू उपलब्ध व्हावी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सुयोग असं वाळू घाट राखून ठेवावं. संबंधित विभागाने मागणी केल्यास तो गट किंवा घाट त्या विभागास नियमानुसार उपलब्ध करून द्यावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांना सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांना तपासून तशी लेखी परवानगी दिल्यावर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल. या संदर्भात खूप मोठी बातमी आहे, खूप मोठी माहिती आहे, कारण केंद्र राज्य शासनाचा एक मोठा प्रकल्पकरिता वाळू उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे. यासाठी तुम्हाला परवानगी मिळवायची आहे व तुम्ही इथे संबंधित तहसीलदार यांना तपासून म्हणजे तुम्ही लेखी परवानगी दिल्यानंतर तुम्हाला विनामूल्य म्हणजे कोणतेही पैसे न भरता वाळू किंवा रेती मिळणार आहे. पण जे काही वाहतुकीचा खर्च आहे ते मात्र तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या जे मागास प्रवर्गाचे लाभार्थी असणार आहे त्यांना जर वाळू किंवा रेती पाहिजे असेल तर नक्कीच हे तुम्ही करू शकता. अर्ज करायचा आहे तुम्हाला, जर स्वतः सुद्धा करू शकता किंवा तुम्ही CSC सेंटरला जाऊन सुद्धा हे करू शकणार आहात. या संदर्भात मोठी बातमी आहे. आता घरकुल योजना आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने पुढील अर्थसंकल्प अवश्य तरतूद करणार आहे. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अनुदान 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेत 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. आता प्रधानमंत्री ग्रामीण विकास योजनेतील अनुदान 2.10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात तयारी आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पाकरिता वाळू उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे तुमच्या घराच्या बांधकामासाठी. प्लस इथे तुम्हाला वाळू फ्रीमध्ये देणार आहे. यासाठी अर्ज सुद्धा करावा लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला CSC सेंटरला जाऊन करावं लागणार आहे. स्वतः करायचं म्हटलं तर थोडी किचकट पद्धत आहे. तर इथे मात्र जो काही वाहतुकीचा खर्च आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. बाकी काही जे काही वाळू उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची असणार आहे, सरकारची असणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.